नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, काल आमच्या इकडं पाऊस खूप छान झाला, तर आज मी सोयाबीन पेरून घ्यालो. ट्रॅक्टर आणलेला आहे सोयाबीन पेरणीसाठी. इकीच्यावर गोल गेलेली आहे, त्याच्यामुळे पेरणी खूप छान होईल. 2 एकर पेरून घ्यायचं आहे ट्रॅक्टरनं. बैलाची पण ती पण यायली आता, आणि ते पलीकडं बैलानं पेरून घ्यायचं आहे. एकच 8 तास राहिले. पहा, अर्ध्या तासामध्ये 2 एकर पेरणं झालंय. पेरणं झालं, ट्रॅक्टर चाललं. काय करू? कोणता? येतो, जाऊ द्या मग. इथून वाट आहे पहा. इथं नदीमध्ये बंबू टाकलाय पाण्यासाठी. तूर होती 11 किलो, त्याच्यामधली 1 किलोची तूर होती, म्हणजे 10 किलो तूर पाहिजे. तर मित्रांनो, इथं आता काल पाणी भरून ठेवलेलं आहे. नितळ पाणी लागते तणनाशक फवारण्यासाठी, तर मी आता तणनाशक फवारून घेतो. असाच नाला गेलेला आहे इकडं. पलीकडं रान पेरलं पाहिजे खंब्याचं. 2 तासामध्ये हे रान पेरणं होत होतं, पण लई मोठी आहे नाली. या नालीमधून इकडं ट्रॅक्टर पास होत नाही. तणनाशक फवारायला करतो चालू. आता इकडं सोयाबीन आपल्याला बैलावर पेरून घ्यायचं आहे टिपणीनं. बैलाची टिपण घेऊन ये शेतकरी आलाय. आता बैलाची टिपण आलेली आहे. सुवा लय मोठा राऊंड. काय काठी काठी आता काय दिवस माळूस तर होते. उगाडीत पेरलेलं सोयाबीन पुरू पाय आले तर अशी पेरणी व्हायला पाहिजे. नंबर 1. किती वाजले? 7 वाजले. दिवस माळवलाच. आताच घेतलं की झालं. आता चला. हा, काटण आहे. घ्यावं लागेल काय मधून? दो ओके. उगं काटण बरं असं कुठं असेल. एवढं उघडं राहीन तरी ती पट्टी खाली थोडी होती ना. थोडी पट्टी खाली करता येते, लांब नाही. आता आम्ही निघालो घराकडे. बरं होय. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो.